रोहा घाटामध्ये एमआयडीसी मधल्या कंपनीला मोठा स्फोट झाला आणि घटनास्थळी अग्निशमनच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। आपण पाहतोय की एमआयडीसी मध्ये सगळ्यात मोठा स्फोट झालाय। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे। प्रकरणी अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी गेलेल्या आहेत। आता आगीवर नियंत्रण मिळवायचे प्रयत्न सुरू आहेत। आपण पाहू शकतो व्हिज्युअल्स मध्ये अत्यंत मोठा स्फोट झालाय आणि मोठ्या प्रकारची आग लागली आहे। तर या स्फोटामध्ये नुकसान काय झालंय ह्याच्याबद्दल कल्पना नाहीये, पण गाड्या आता ती आग विझवण्यासाठी गेलेल्या आहेत। आगीचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये, पण पाहतोय की रोह्यामध्ये एका एमआयडीसी कंपनीमध्ये मोठा स्फोट झालाय आणि त्या स्फोटामध्ये ही आग लागली आहे। प्रकरणी आग विझवायचे अत्यंत महत्त्वाचे प्रयत्न सुरू आहेत। आग कशामुळे लागली हे कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे, रायगडमध्ये मोठं अग्नितांडव यामुळे पाहायला मिळतंय। रोहा घाटाव एमआयडीसी मध्ये एका कंपनीमध्ये हा स्फोट झालाय आणि या स्फोटामुळे आग लागली आहे। आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत।